देशाची राजधानी दिल्लीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाझियाबादच्या खोडा परिसरात पाण्याच्या टँकरसाठी लोकांची लढाई सुरू आहे। भूमिगत पाण्याचा स्तर 1000 फूट खाली गेलाय आणि पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा नसल्याने नगर परिषदेचे टँकर हा एकमेव पर्याय राहिलाय। मात्र या टँकरमधून पाणी मिळवण्यासाठी रोज अशा प्रकारचे युद्ध पाहावे लागतंय। ये देखो आप लड़ रही है पब्लिक पानी के लिए, गोलगप्पे वाली गली में। पाण्याच्या या भीषण समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा अनेक कुटुंबांना आपले घर सोडावे लागेल आणि हा प्रश्न फक्त गाझियाबाद पुरताच मर्यादित राहणार नाही तर देशातील अनेक भागांमध्ये पसरेल। आपण पाहतोय की पाणी हा जीवनाचा मूलभूत अधिकार असताना तोही आज मिळवण्यासाठी लोकांना लढावं लागतंय। या कोई फालतू एक बोतल को ना मिलेगा पानी में, ये हंगामा आएंगे पानी। गाझियाबाद मधील पाण्याची ही समस्या केवळ स्थानिक प्रश्न नसून देशाच्या पाणी व्यवस्थापनाच्या मोठ्या चिंतेचा भाग आहे। या प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।